अंबरनाथ तालुक्यातील येवे गावात लघु पाटबंधारे योजनेचं भूमिपूजन मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले। जलसंधारण विभागाकडून हे धरण बांधण्यात येणार असून यामुळे येवे आणि पिंपळोली परिसरातील जवळपास 139 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे। येत्या वर्षभरात हे धरण बांधून पूर्ण होणार असल्याचं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं। या धरणामुळे परिसरातील शेतीसोबतच गावांनाही पिण्यासाठी मुबलक पाणी मिळणार आहे। यापुढे मुरबाड मतदारसंघात 13 प्रकारची लहान धरणं बांधण्यात येणार असून त्यामुळे भविष्यात मोठं धरण बांधण्याची गरज नसल्याचं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं। या धरणामुळे निश्चितच शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे। जलसंधारण विभागाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षापासून येवे गावाची मागणी होती की या ठिकाणी डॅम व्हावा आणि त्याला यश आलं। वन खात्याच्या परवानग्यांसाठी खूप धावपळ करायला लागली। वन खात्याच्या परवानगीसह हा प्रकल्प आता मंजूर झाला आणि आज त्याचा शुभारंभ झाला। निश्चितपणे या वर्षभरामध्ये ते काम पूर्ण होईल आणि पुढच्या वर्षी पाण्याचा साठा झाल्यावर 139 हेक्टर जागेमध्ये शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल। त्याचबरोबर राहिलेलं पाणी पिण्यासाठी सुद्धा त्याच्यावर रिझर्वेशन पडून आमच्या इतर गावांना सुद्धा त्याचा चांगला फायदा करता येईल, जेणेकरून पाण्याचा साठा होणं ही आज काळाची गरज आहे आणि त्यातला येवे गाव हा प्राधान्याने पहिल्या नंबरला आला। अशी आपण मतदारसंघामध्ये 13 ठिकाणी धरणं बांधतोय। मोठ्या धरणांच्यापेक्षा बारक्या धरणांच्यावर भर देण्याचं कारणच महत्त्वाचं आहे की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गाव बाधित होत नाही, लोकांना पुनर्वसन करण्याची गरज नाही, लोकांच्या जमिनीचे पैसे रितसर दिले जातात भूसंपादनाच्या माध्यमातून। येव्यातलं सुद्धा संपूर्ण पैसे त्याला निश्चितपणे शेतकऱ्यांना ताबडतोब मिळतील त्याचं मूल्यांकन केल्यानंतर आणि जवळजवळ 35 ते 40 कोटीच्या वर हा प्रकल्प जाईल आणि चांगल्या प्रकारचा येवे गावाचा एक पाण्याचा महत्त्वाचा विषय होता, तो मार्गी लागला। मनापासून या विभागाचं खरं म्हणजे मी अभिनंदन करेल की मनापासून एक पहिली परवानगी मला मिळाली आणि त्याचं यश आलं। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, बदलापूर।